विधिमंडळातील 3 सचिवांना अद्याप कामकाजाचं वाटपच करण्यात आलेलं नाहीये। शिवदर्शन साठे, मेघना तळेकरांना कामकाजाचं वाटपच करण्यात आलेलं नाहीये। विलास आठवले यांना देखील अद्याप कामकाज वाटप करण्यात आलेलं नाहीये। पदोन्नती मिळून 3 महिने झाले तरी कामकाजाचं वाटप हे झालेलं नाही। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती? निश्चितच, कारण आपण पाहतोय की 3 सचिवांना अद्याप कामकाजाचं वाटप झालेलं नाहीये। खरं तर आपण पाहतोय की गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवदर्शन साठे आणि मेघना तळेकर यांना सहसचिव पदावरून सचिव पदावरती त्यांची पदोन्नती मिळाली होती। मात्र ही पदोन्नती जर आपण पाहिली तर गेले आणि मागचे 3 महिने झालेले आहेत तरी अद्यापही या सचिवांकडे कामकाजाचं वाटप झालेलं नाहीये। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कामकाज वाटप करण्यासाठी सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सचिव जितेंद्र भोळे यांना जवळपास आपण पाहतोय की हे कामकाज एकूण 72 तासाचं वाटप जे आहे या कामकाजाचं केलं पाहिजे या संदर्भात अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे। आदेश दिले होते तरी सुद्धा जितेंद्र भोळे यांच्याकडनं अद्यापही या आदेशाचं पालन जे आहे ते करण्यात आलेलं नाहीये। दुसरीकडे आपण पाहतोय की सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला देखील सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडून 13ची टोपली जी आहे ती दाखवली जात आहे। खरं तर कालपासून आपण पाहतोय की विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सचिवांना कामकाजाचं वाटप हे केलं नसल्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजावरती या संपूर्ण याचा परिणाम पडू शकतो। त्यामुळे एकूणच आता ह्यावरती कशा पद्धतीत विधानसभा अध्यक्ष असतील किंवा मग विधानसभा किंवा विधान सभापती जे आहेत राम शिंदे यावरती कशा पद्धतीत आता लक्ष घालतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।